नमस्ते बालदोस्तांनो. बालमंडळ या तुमच्या आवडत्या कार्यक्रमात मी अपर्णा पारवेकर तुमचं हार्दिक स्वागत करते. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बालमंडळ या कार्यक्रमात आपण आजपर्यंत ओळख भारतीय क्रांतिकारकांची ही मालिका ऐकली. आजपासून आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त भारत एक विविधता अनेक ही नवीन मालिका ऐकणार आहोत. भारत एक विविधता अनेक या अंतर्गत सुरुवातीचा भारत या विषयी आजच्या भागात जाणून घेऊयात. ॲडव्होकेट कविता राजगोपालजी मानधने यांनी दिलेली माहिती. आजादी का अमृत महोत्सव. नमस्कार बालमित्रांनो, स्वागत आहे तुम्हा बालदोस्तांचे. परभणी आकाशवाणी केंद्राने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त खास तुम्हा बालकांसाठी सुरू केलेली भारत एक विविधता अनेक या मालिकेमध्ये अमृत महोत्सव म्हणजे 75वा वर्धापन दिवस होय. यासच अमृत जयंती अथवा 75वी जयंती असेही म्हणतात. भारताला 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाले, म्हणून 15 ऑगस्ट 2021 ते 15 ऑगस्ट 2022 हे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून वर्षभर आणि देशभर साजरा होत आहे. म्हणूनच या मालिकेची सुरुवात खास तुम्हा बालकांसाठी आम्ही करत आहोत. जवळपास 275 वर्षापूर्वी पारतंत्र्याचे संकट आपल्या भारतावर आले होते. त्यातून 75 वर्षापूर्वी भारताला मुक्त करून तुम्हा आम्हा सर्वांना स्वतंत्र भारताचे नागरिक बनण्याचा जो हक्क ज्यांच्या बलिदानांमुळे मिळाला, त्या सर्व वीर क्रांतिकारी स्वातंत्र्य सैनिकांना अभिवादन, वंदन व नमन करून मी आजच्या माझ्या चिंतनाला सुरुवात करत आहे. उत्तरम यत् समुद्रस्य हिमद्रेश्चैव दक्षिणाम वर्षं तद भारतन नाम भारती यत्र संतती. समुद्रापासून उत्तरेला व हिमालयापासून समुद्रापर्यंत अशी जी भूमी आहे तिचे नाव भारत व भारत भूमीची संतती हे भारतीय होत. भा म्हणजे तेज, रत म्हणजे रममाण झालेले, तेजात रममाण झालेला देश म्हणजेच भारत देश होय. आपल्या देशाचे नाव भारत का पडले याविषयीची अनेक तथ्ये, अनेक कथानक प्रसिद्ध आहेत व सिंधू नदीचे उगमस्थान इथेच असल्यामुळे सिंधूचे अपभ्रंश होऊन हिंदुस्थान म्हणूनही भारताला ओळखले जाते. तर 1000 वर्षांपूर्वी आदिमानवाने भारतात प्रवेश घेतला व साधारणतः 9000 वर्षांपूर्वी हडप्पा व मोहनजोदडो संस्कृतीपासून भारताची सुरुवात आर्य संस्कृतीने झाली. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकात चंद्रगुप्त मौर्य, मगधचा मौर्य, सम्राट अशोक पर्यंत अनेक संस्कृती येथे आल्या व गेल्या. भारत हा वैभव संपन्न व अतिशय श्रीमंत असा देश होता. या वैभवाला लुटण्याचे स्वप्न घेऊन मुठ्ठीभर इंग्रज व्यापार करण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीच्या नावाने भारतात आले. हळूहळू भारतीय लोकांमध्ये राहून भारतीय संस्कृतीमध्ये मिसळून भारतीय अधिकाऱ्यांना अल्पसेच लालच देऊन आम्हा भारतीयांमध्ये फूट पाडण्याचे कार्य त्यांनी सुरू केले होते. परिणाम स्वरूप 1757 मध्ये झालेल्या प्लासीच्या लढाईत सिराजुद्दीनचा सेनापती मीर जाफर याने लढाईमध्ये तटस्थतेची भूमिका घेतली व सिराजुद्दीनचा पराभव झाला. बंगाल प्रदेश इंग्रजांच्या प्रभावाखाली आला. ईस्ट इंडिया कंपनीला प्रचंड संपत्ती मिळाली आणि प्लासीच्या विजयानंतर ब्रिटिश ही भारतातील प्रमुख राजकीय सत्ता बनली. नंतर अनेक लढाया होत गेल्या. इंग्रजांनी आपल्या विकसित शस्त्रास्त्रे व युद्ध कौशल्य तसेच मुत्सद्देगिरी आणि फुटीचे राजकारण करून भारताच्या सर्व राज्यांवर आपले आधिपत्य आणले. बंगालपासून सुरुवात करत महाराष्ट्राचे सातवाहन साम्राज्य, म्हैसूरचा टिपू सुलतान, चोल साम्राज्य, 1818 मध्ये मराठा साम्राज्य, 1850च्या सुमारास सिख व जाट साम्राज्य, विजयनगरचे साम्राज्य असे सर्व हस्तगत करत संपूर्ण भारत इंग्रजांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या कारभाराखाली घेतला व शेवटी 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात दिल्लीचा राजा बहादूर शाह जफर, तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीची राणी मणिकर्णिका
राजा कुंवर सिंह यांच्या बलाढ्य प्रयत्नालाही यश मिळू शकले नाही. भारत संपूर्ण पारतंत्र्यात लीन झाला. पुढे बंगालची फाळणी झाली. बहिष्कार, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण आणि स्वराज्य या चतुसूत्रीची निर्मिती झाली. जागोजागी विदेशी कपड्यांच्या होळ्या, आंदोलने, निदर्शने, हरताल, मोर्चे इत्यादी आपल्या वीर स्वातंत्र्य सैनिकांनी स्वातंत्र्यासाठी अनेक लढे सुरू केले. लोकमान्य टिळक यांच्या नेतृत्वाखाली 20व्या शतकाच्या सुरुवातीला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने स्वातंत्र्य चळवळ सुरू केली. 1920 मध्ये टिळकांच्या मृत्यूनंतर महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, सुभाषचंद्र बोस यांनी चळवळीची सूत्रे हाती घेतली. अनेक चळवळी केल्या. सावरकर, बाबा गेनू, भगतसिंह, चंद्रशेखर आझाद यांच्यासारख्या असंख्यांच्या बलिदानानंतर भारत ब्रिटिश राजवटीतून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी क्रांतिकारकांनी केलेले एक एक संघर्ष आठवताना अंगावर शहारेच येतात. सरतेशेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले, पण भारताची फाळणी झाली. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान 2 वर्षे 11 महिने आणि 17 दिवस अथक परिश्रम करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तयार केले. अधिकृतपणे भारत व इंग्रजीतून इंडिया असा उल्लेख त्यांनी त्यात केला. सर्वात मोठे संविधान व सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र म्हणून भारताची ओळख तयार झाली. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारत 7वा सर्वात मोठा देश आहे. लोकसंख्येच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर, तर सध्याच्या परिस्थितीत जगातील 6वी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश हा भारत देश होय. भारताकडे स्वतःचा आण्विक साठाही आहे. भारतात असलेल्या सांस्कृतिक व धार्मिक विविधतेमुळे जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा अनेकांना असे वाटत होते की हा देश एक संघ राहणार नाही, परंतु विविधतेत एकता हेच या देशाचे वैशिष्ट्य ठरले. या हिंदी गाण्याप्रमाणे, हिंद देश के निवासी सभी जन एक है, हिंद देश के निवासी सभी जन एक है, रंग रूप वेश भाषा चाहे अनेक है. भारत पूर्वेकडील उगवता तारा बनला. भारताचा झेंडा तिरंगा फडकला. तिरंग्यातील 3 रंग केशरी, सफेद व हिरवा आपल्याला सामर्थ्य, शांतता व सोबतता याचे दर्शन घडवतात. भारतीय प्राचीन संस्कृती इतकी प्रसिद्ध आहे की परदेशातूनही पर्यटक फक्त भारतीय संस्कृतीचे धडेच घ्यायला येतात. रामायण, महाभारत सारख्या मोठ्या ग्रंथांची निर्मिती ही भारतातच झाली. आपल्या भारतात गुरु शिष्य परंपरा मोठ्या प्रमाणात दिसून येते. अतिथी देवो भव ही संकल्पना फक्त आपल्या भारतातच आहे. जगातील 7 मोठ्या आश्चर्यात एक आश्चर्य भारतातील उत्तर प्रदेश मधील आग्रा येथे ताजमहलच्या नावाने प्रसिद्ध आहे. योग, वेद, उपनिषद याचे ज्ञान संपूर्ण विश्वाला देण्याचा मानही भारतालाच मिळाला आहे. एवढेच काय, तर आपण अशा धर्तीवर जन्मलो आहोत जिथे श्रीराम व श्रीकृष्णांच्या बाललीलांचे प्रदर्शन पावलोपावली नाट्य रूपात होत असतात. 25,000 वर्षापूर्वी महर्षी चरकद्वारे सर्वात जुनी चिकित्सा पद्धती म्हणजेच आयुर्वेदची रचना आणि निर्मितीही इथे आपल्या भारतातच झाली. चंद्रावर पाणी आहे याचा शोधही भारतानेच लावला. दशमलव प्रणाली म्हणजेच गणितातील डेसिमल पद्धतीची सुरुवातही भारतातच झाली. महान राजनीतिज्ञ आर्य चाणक्य हे भारतीय सुपुत्र आहेत. त्यांनी केलेली नीती चाणक्य नीती नावाने ओळखली जाते. भारताच्या इतिहासात अर्जुनाचा पराक्रम, गुरु गोविंद सिंहचे बलिदान, गौतम बुद्धची करुणा, प्रल्हादचा सत्याग्रह, छत्रपती शिवाजीची देशभक्ती, महाराणा प्रतापचा स्वाभिमान, झाशीच्या राणीचे तेज व पराक्रम, मीराबाईचं प्रेम, लक्ष्मण व भरतचे बंधुप्रेम, हनुमानाची भक्ती, स्वामी विवेकानंदांचा विवेक हे सर्व बघण्यास मिळते. भारताचे राष्ट्रीय मानचिन्ह ही वेगवेगळ्या गुणांची प्रदर्शने करतात. जसे राष्ट्रीय पशु वाघ हा मजबूती,
राष्ट्रीय पक्षी मोर हे सुंदरता, राष्ट्रीय वृक्ष वड हे अमरता, तर राष्ट्रीय फूल कमळ हे शुद्धता, राष्ट्रीय फळ आंबा उष्णकटिबंधीय जलवायू, राष्ट्रीय नदी गंगा पवित्रता, राष्ट्रीय गान जनगण मन हे रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आहे व ते 52 सेकंदामध्येच पूर्ण होते. राष्ट्रगीत वंदे मातरम बंकिमचंद्र चट्टोपाध्यायाने रचले व ते 65 सेकंदात पूर्ण होते. राष्ट्रीय वाक्य सत्यमेव जयते, ज्यात 4 वाघांचे चेहरे आहेत, ते हिम्मत, शक्ती, गर्व व विश्वास याची प्रदर्शने करतात. भारतीय खेळ हॉकी. मेजर ध्यानचंद यांनी एकापाठोपाठ एक असे 3 सुवर्ण पदके पटकावली व म्हणूनच त्यांच्या जन्मदिवशी म्हणजेच 29 ऑगस्टला खेळ दिवस म्हणूनही साजरा केला जातो. भारत हा कृषी प्रधान देश आहे. दूध, केळी, आंबे, तांदूळ, गहू याचे उत्पादन सर्वाधिक भारतातच होते. 21 जून हा विश्व योग दिवसही भारतानेच सुरू केला. तबला, सारंगी, वीणा, तानपुरा, जलतरंग, परवेज, सरोद, शहनाई ही भारतीय संगीत वाद्य होय. सापशिडी, मुक्केबाजी, कबड्डी, खो खो, कुस्ती, बुद्धिबळ ही भारतीय खेळ होत. भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक, ओडिसी, मणिपुरी हे नृत्य प्रकारही भारतीयच होय. भारत हा वैविध्यपूर्ण देश आहे. येथे विविध धर्मांची लोक त्यांच्या स्वतःच्या संस्कृती व परंपरेसह एकत्र राहतात. वेगवेगळ्या धर्मांच्या लोकांची भाषा, खानपान, सवयी, चालीरीती सर्व काही भिन्न असूनही सर्वजण एकतेने राहतात. यालाच तर म्हणतात विविधतेत एकता. जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये वेगवेगळी भाषा बोलली जाते. हिंदी ही राष्ट्रभाषा होय, पण साधारणतः 17 ते 22 प्रकारच्या भाषा इथे बोलल्या जातात. अनेक संस्कृतींचा देश असल्यामुळे अनेक प्रकारचे पोशाखही इथे परिधान केले जातात. भारतातील सर्वात प्रसिद्ध वेशभूषा महिलांसाठी साडी व पुरुषांसाठी धोती कुर्ता असा मानला जातो. तसेच प्रत्येक प्रदेशानुसार वेशभूषा, खानपान थोड्या अधिक प्रमाणात बदलली जाते. इथे सण उत्सवांना तर जणू उधाणच आलेले असते. भारताला सणांचा देश असेही संबोधले जाते. तसे पाहिले तर प्रत्येक महिन्यात कोणता न कोणता सण व उत्सव हा इथे असतोच. एकच सण व उत्सव प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या नावाने व वेगवेगळ्या परंपरेने साजरा केला जातो. सणांच्या दिवशी प्रत्येक जण एकत्र येऊन स्नेहमिलन कार्यक्रम, मिठाईचे आदान प्रदान करून साजरा करतात. यालाच भारतीयांची एकता असेही म्हणतात. आई, वडील, गुरु व वडीलधारी माणसांना आदर व मान देणे ही भारतीय संस्कृती होय. ही मंडळी आपणास लहानपणापासूनच आयुष्य कसे जगायचे ही कला पावलोपावली आपल्या अनुभवांच्या बळावर शिकवत असतात. इथे एकलव्य सारख्या गुरुभक्तांच्या कथा प्रसिद्ध आहेत. पितृ आज्ञा पालन करणारे प्रभू रामचंद्रांचे एक आदर्श आपल्याला मिळालेली देणच होय. परदेशातही भारतीय संस्कृतीचा आदर केला जातो. जगातील सर्व संस्कृतीचा जनक भारतीय प्राचीन संस्कृतीलाच मानले जाते. मग ती कला असो वा विज्ञान असो. इतर देशातील संस्कृती व परंपरा काळाच्या ओघात नष्ट झालेल्या दिसतात, परंतु भारतीय संस्कृती अनादी काळापासून आपल्या पारंपरिक अस्तित्वासह अजरामर आहे. भारतातील लोक वसुधैव कुटुंबकमवर विश्वास ठेवतात. याचा अर्थ हाच की सर्व लोक एकाच कुटुंबाप्रमाणे एकत्रित येऊन उत्साही राहतात. मग ते काळे असो की गोरे, श्रीमंत असो की गरीब, विविध भाषेचे असो की एकाच भाषेचे, कोणत्याही जातीची असो किंवा कोणत्याही धर्माची असो, आम्ही सर्व एक समान आहोत. हीच मानसिकता टिकवून आहोत. म्हणूनच मला हे गाणे नेहमीच आवडते. सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हिंदुस्ता हमारा. भारत माता की जय. आजादी का अमृत महोत्सव. बालमित्रांनो, आताच आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कार्यक्रम
सुरुवातीचा भारत याविषयी ॲडव्होकेट कविता राजगोपालजी मानधने यांनी दिलेली माहिती आपण ऐकलीत. आणि बालदोस्तांनो, याबरोबरच बालमंडळ हा कार्यक्रम याच ठिकाणी संपला. बालमंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी परभणी केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.